राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना सिलेंडर डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातल्या आर्वी इथं ही मोठी घोषणा केली आहे। तसंच येत्या 5 वर्षात राज्यातल्या सामान्य नागरिकांचं वीज बिल सुद्धा दरवर्षी कमी होईल असंही त्यांनी सांगितलं। या नेरी मिर्जापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे। त्यांना विजेचं 1 पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही, पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांनंतर बातमी आहे चाकरमान्यांची। नोकरी व्यवसायासाठी लोकलच्या वेळापत्रकावर धावणाऱ्या मुंबई ठाणेकरांचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा झालाय। लोकल फेऱ्यांच्या तुलनेत वाढलेल्या गर्दीत 15 महिन्यात 272 जणांचा बळी घेतलाय। त्यात पुरुष प्रवाशांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे। गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असताना त्याहून अधिक रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचा सुद्धा प्रवासी मृत्यू दाढेमध्ये जात असल्याचं समोर आलंय। लोकल प्रवासात किती प्रवाशांचा मृत्यू झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पोलीस ठाणे लोकलमधून पडून 252 तर रूळ ओलांडताना 68। डोंबिवलीत 54 लोकलमधून पडले तर रूळ ओलांडताना 39 मृत्युमुखी पडले। कल्याणजवळ 204 ट्रेनमधून पडले तर रूळ ओलांडताना 216 जणांचा बळी गेला। ठाण्यात 44 पडले तर रूळ ओलांडताना 14 मृत्युमुखी पडले। डोंबिवलीमध्ये 14 लोकलमधून खाली पडले तर 7 जणांचा बळी क्रॉसिंग करताना झालाय। कल्याणमध्ये 24 पडलेत तर 28 जण क्रॉसिंग करताना गेलेत। रेल्वेनंतर आता बातमी आहे एसटी संदर्भात। एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता आरोग्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगारासाठी संघर्ष सुरू आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यांचा पगार झालेला नाही। जानेवारीचा पगार उशिरा मिळाला तर फेब्रुवारी आणि मार्चचा पगार अजूनही मिळालेला नाहीये। त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। लाडकीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर भार येतोय, आर्थिक ओढाताण होतेय, त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची चर्चा आता सुरू आहे। बातमी पुण्यातून। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे। राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे। ससून रुग्णालयाच्या अहवालात काय असणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत। आतापर्यंत गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाचे 3 अहवाल राज्य सरकारला देण्यात आले होते। तसंच उद्या संध्याकाळी 5 वाजता राज्य महिला आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। भविष्यात पुन्हा एकदा तनिषा भिसेसारखी घटना घडणार नाही असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिले। तसंच दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती सुद्धा चाकणकरांनी यावेळी दिली। पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे। त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे। उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल। यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणे मांडली जाईल। राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे। यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल। बातमी बीड प्रकरणासंदर्भातली आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर करण्याची ऑफर
मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय। वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते थेट 50 कोटींची ऑफर दिली होती असंही त्यांनी म्हटलंय। तर रणजित कासले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला, म्हणलं एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला। बातमी बीडमधूनच आहे। बीड शहरातून दिवसाढवळ्या एका शाळकरी 9 वर्षीय मुलाचं सिने स्टाईल अपहरण करण्यात आले, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळलाय। अवघ्या 1.5 तासात पोलिसांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे। घटना बीड शहरातली आहे, घांगरी रोड भागात समोर आली आहे। तर जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव असून त्याने मुलाचं अपहरण केल्यानंतर मुलाच्या वडिलांना फोन करून 5 लाखांच्या खंडणीची मागणी सुद्धा केली होती। ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी हायटेक तपास करत अपहरणकर्त्याचा मुसका आवळल्यात। एक 9 वर्षाचा मुलगा आहे, ते आपला बीड शहरमध्ये एक शाळावरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये 5 लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता। हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे सगळा पाठपुरावा करून अवघ्या 1.5 तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे। त्याचा जो हेतू होता तो हेतू पैशाचाच होता। त्यांनी 5 लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला तो फूस लावून आपण म्हणू शकते त्याला घेऊन गेलं। आता राज्यभरातल्या 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण झटपट आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार नाराज आहेत। चैत्यभूमीत रील अभिवादन सभेत भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज झालेत। केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचीच भाषणं झाली। चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत राज्य शिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे नाराजी आहे। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबाबत एक मोठा दावा केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, म्हणून राऊत शहांवर टीका करतात असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांच्या अर्थ खात्यात घुसखोरी करण्यात आली आहे असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय। मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यानं टीकास्त्र सोडण्यात आलंय। भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलंय। आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवतो असं म्हणत राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय। रायगडमधला महायुतीतला वाद आता शिगेला पोहोचलाय। निवडणुकीत सुनील तटकरेंनी मदत केली नसल्याचा आरोप आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी केलाय। आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तवही जात नाही, त्यात आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेता केलेल्या आरोपांनी हा वाद आणखी भडकलाय। मंत्री जयकुमार गोरेंनी नाव न घेता शरद पवारांवर आरोपांचा भडीमार केलाय। 2019च्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप जयकुमार गोरेंनी केलाय। लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणार आहेत, कारण ते शासनाचे पैसे आहेत। इतर काही खर्च वाढल्यामुळे केव्हा तरी उशीर होऊ शकतो असं छगन भुजबळ म्हणाले। स्त्री शिक्षणाबाबत खासदार उदयनराजेंनी केलेल्या विधानावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी जोरदार टीका केली आहे। इतिहासाचा दाखला देण्यासाठी अभ्यास करावा लागतो असं म्हणत सदावर्तेंनी उदयनराजेंवर हल्लाबोल केलाय। तर उदयनराजेंनी इतिहास समजून सांगावा, अन्यथा माफी मागावी असंही सदावर्ते म्हणाले। काँग्रेसने घटनेचा अवमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय।
मुस्लिमांबाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का करत नाही असा सवाल सुद्धा मोदींनी काँग्रेसला विचारलाय. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर टीका केली आहे. राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणायच्या आहेत अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे. सरपंच हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली होती असंही ते म्हणाले. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच सलमानची कार बॉम्बनं उडवून देण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. रिक्षा चालकाने अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटवली आहे. उतरताना त्याने अधिक भाडं देऊ केल्याचं रिक्षा चालकाचं धनंजय चैनी यांनी पोलिसांसमोर कबूल केलंय. पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. मेहुल चोक्सीनं पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचं कर्ज घोटाळा केला होता आणि आता अटक टाळण्यासाठी तो भारतातून पळून गेला होता. ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओयोने बनावट बुकिंगच्या नावाखाली 22 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय. आधी हॉटेल आयोगाद्वारे ऑनलाईन बुक केलं जातं आणि काही काळानंतर बुकिंग रद्द केलं जातं. यासाठी जीएसटी शुल्क आकारलं जातं जे हॉटेल मालकांना द्यावं लागतं असा दावा जयपूरमधल्या काही हॉटेल मालकांनी केलाय. बीडमध्ये गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो अतिवेगात चालवणाऱ्या ड्रायव्हरला जमावानं चांगलाच चोप दिलाय. ड्रायव्हरला थांबवलं असता तो दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आलं. त्याचा जाब विचारला असता तुझ्या सकट 4-5 जणांना उडवतो असं त्यांनी म्हणत उपस्थित असलेल्या जमावातल्या काहींना चांगलाच चोप दिला. पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उलटल्या. धायरी भागातल्या रिद्धिसिद्धी पॅराडाईज रोड पुढे सोसायटीत पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. जालन्यात किराणा दुकानामध्ये घुसून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडानं मारहाण केली आहे. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा अधिक तपास कदीम जालना पोलीस करतायत. कुख्यात डॉन निलेश घायवळला गावच्या सत्रेत कुस्तीच्या आखाड्यात एका पैलवानाने कांचिलात लगावली आहे. घायवळच्या एका चापटीत पाडतानाचा हा नवा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. कोल्हापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री करवीर निवासिनी अंबाबाई रथोत्सव संपन्न झाला. रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, ढोल ताशाचा गजर, विद्युत रोषणाई, फुलांनी सजलेल्या रथात अंबाबाईची मिरवणूक काढण्यात आली. संभाजीनगरात शिवाई देवीचा चैत्री यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. मिरवणुकीवर रेवड्यांची उधळण करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. बोल शिवाबाई की जय या जयघोषात यात्रा संपन्न झाली. बुलढाण्यातल्या खामगावात खंडोबा यात्रा महोत्सव साजरा झालाय. 12 गाड्या ओढण्याची 150 वर्षांपूर्वीची परंपरा परिसरात अजूनही पाळली जाते. भाविक या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. अहिल्यानगरातल्या राहता शहरात वीरभद्र महाराजांच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला. वगडाला लटकत हजारो भाविकांनी नवस्फूर्ती केली आहे. पालकमंत्री विखे पाटलांनी सुद्धा यावेळी यात्रेचा आनंद लुटला. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर येथे अंबिका भवानी गडावर यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत देखील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सांगलीतल्या वाळवा तालुक्यात आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार पाहायला मिळाला. हनुमान यात्रेनिमित्त कुस्तीचे मैदान भरवण्यात आले होते. यावेळी 1000 पासून ते 5 लाखांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. एक मोठी बातमी आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातल्या वाळुंज येथे भैरवनाथ यात्रेत लेझिम खेळण्याचा आनंद लुटलाय. तसंच त्यांनी ढोल देखील वाजवलाय. आमदार सुरेश धस यांचे भैरवनाथ ग्रामदैवत आहे. पालखी सोहळ्यात धस सहभागी झाले होते. त्यावेळची ही सगळी दृश्य आहेत. बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नागपुरात शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातल्या 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवलंय. तसंच फौजदारी गुन्हे नोंदवण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर नागपुरातून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र हा घोटाळा कसा होता, यामध्ये किती शिक्षक बोगस आहेत, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. नागपुरात 570 शिक्षक बोगस. विना अनुभव बनला थेट मुख्याध्यापक. मंत्रालयातील अहवालाचं घोटाळ्यावर बोट. शिक्षक म्हणजे समाजाचा कणा, विद्यार्थ्यांना घडवणारा गुरु. पण याच उपाधींना काळीमा फासणारा प्रकार नागपूरमध्ये घडलाय. नागपूरमध्ये पराग नानाची पुणकेनं कुठलाच अनुभव नसताना शिक्षण विभागाच्या संगनमतानं थेट मुख्याध्यापक पद पटकावल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ उडाली. मात्र हा घोटाळा कसा केला पाहूया. बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी. शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद. नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली. आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी पुणके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरडच्या मुसक्या आवळल्यात. ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता, त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं. डेप्युटी डायरेक्टरना त्यासंबंधी पत्रव्यवहार केलेला होता. हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असतानासुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ ID इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेलं आहे. हे प्रकरण फक्त पराग पुणके पुरतंच मर्यादित नाही, तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. नागपुरात तब्बल 570 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बोगस असल्याचं मंत्रालयातील अहवालातून उघड झाले. तर या प्रकरणात 100 ते 200 कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं जातं. त्या सगळ्यांचा जो तपास आहे तो पोलीस करणार आहे. त्यामुळे मोठा घोटाळा या सगळ्या संदर्भातून बोगस शिक्षक भरती किंवा शालाट ID तयार करून जो पैसे उचलण्याचा धंदा सुरू होता त्याला आता कुठंतरी पोलिसांच्या कारवाईनंतर नक्कीच वचक बसणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी होते. बदमाश संस्था चालक आहे, शिक्षणाधिकारी आहे, शिक्षण उपसंचालक आहे, वेतन पथक अधीक्षक आहे आणि त्यांच्या कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या सर्वांचं हे षडयंत्र आहे. एक प्रकारचे शिक्षण क्षेत्रातले डाकूच आहेत. त्यामुळे यांना जर सरळ करायचं असेल तर SIT शिवाय गत्यंतर नाही. शिक्षणाधिकारी आणि जो ID जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फायलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो त्या पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो कोणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी वाचता कामा नये. याआधी TET परीक्षेत असाच शिक्षक भरती घोटाळा उघड झाला होता. मात्र आता थेट
शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक यांना घोटाळ्याची कल्पना असतानाही त्यांनी पराग फोन केला, अभय का दिलं? या घोटाळ्याची व्याप्ती फक्त नागपूरपुरती आहे की याची पाळंमुळं महाराष्ट्रभर पसरली आहेत याचाही शोध घेण्याची गरज आहे. मात्र सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणणार की हे प्रकरण दडपलं जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलं. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर.